कथेचं नाव अलविदा. लेखक अतुल केळुस्कर. वाचन राजेंद्र वैशंपायन. अशाच रंजक कथांसाठी अतुल केळुस्कर यांचा अकल्पित हा कथासंग्रह आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि गुगलवर उपलब्ध आहे. अतुल केळुस्कर यांचे आगामी कथासंग्रह हेलकावे आणि झोके लवकरच प्रकाशित होत आहेत. तर आता ऐकूया अतुल केळुस्कर लिखित कथा. माझं बोट जॉन ए च्या नावावर थिजून राहिलं. मी दीर्घ श्वास घेतला. आठवणी उचंबळून आल्या. थोडा वेळ असं वाटलं की हे नाव पुसल्यानं माझ्या आणि जॉनमधला हा शेवटचा दुवा कायमचा निघून जाईल. मोबाईल फोनवरून वापरात न येणारी नावं मी एक एक करून पुसत होतो. जॉनचं नाव त्यापैकीच एक होतं. त्या नंबरला फोन केल्यावर तिथं फोन घेणारा जॉन नसणार याची मला खात्री होती. हृदयाच्या कप्प्यात त्यावेळी झालेली पोकळी पुन्हा एकदा जाणवली. दारावर टकटक झाली. इलेक्ट्रिकच्या ऑफिसमध्ये मी एकटाच होतो. आमचा वरिष्ठ एका बैठकीत गुंतला होता. बाकीचे इलेक्ट्रिशियन निरनिराळ्या ठिकाणावर कामावर होते. मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिकचं डिपार्टमेंट अतिशय महत्त्वाचं असतं. फोन घ्यायला कोणीतरी ऑफिसात असावाच लागतो. इमर्जन्सी कधीही येऊ शकते. मी दरवाजा उघडला. एक मैत्रीपूर्ण मोकळं हास्य करत आत येत होती ती व्यक्ती सौम्य आवाजात मला म्हणाली, "मी जॉन ए. तू अतुल ना?" मी मानेनच होकार देत त्याच्याशी हस्तांदोलन केलं. "माफ कर, मला तुला एक तसदी द्यायची आहे. मी नुकताच या नोकरीत रुजू झालोय. मी शीट मेटल मेकॅनिक आहे. मला एक काम करून द्यायची काहीशी घाई आहे. 3ऱ्या मजल्याच्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये मला तात्पुरती इलेक्ट्रिकल पॉवर हवी आहे. तुला ती लगेच द्यायला जमेल का?" मला जॉनचं निवेदन आणि विचारायची पद्धत आवडली. "जॉन, तुझं या हॉस्पिटलमध्ये आणि या डिपार्टमेंटमध्ये मी स्वागत करतो. अगदी बेलाशक तुला इलेक्ट्रिसिटी मिळेल. फक्त आता या डिपार्टमेंटमध्ये कोणीही नाही. माझा वरिष्ठ ग्रेग आल्यावर तो फोनची जबाबदारी घेईल आणि मग मला तुझी लगेच व्यवस्था करता येईल." जरा चिंतातूर होत त्यानं प्रश्न केला, "ग्रेग परवानगी देईल ना?" त्यानं ते का विचारलं हे मला पूर्णपणे माहीत होतं. त्याला ग्रेगविषयी कोणीतरी सांगितलं होतं. आमच्या उणापुऱ्या 6 लोकांच्या डिपार्टमेंटमध्ये ग्रेग ही एक नामी व्यक्ती होती. ग्रेग हा आमचा विभाग प्रमुख होता. वास्तविक बाहेरच्या खाजगी कंपनीपेक्षा युनियनच्या कृपेने आमचा पगार 2.5 पट होता. पेन्शन, ॲन्युइटी, आयुष्यभराचं मेडिकल कव्हरेज अशी रेलचेल असलेल्या नोकरीत सुद्धा जेव्हा संधी मिळते तेव्हाच ओव्हरटाईम दाबून घ्यायचा, असा त्यानं मला सल्ला दिला होता. ग्रेग आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करणाऱ्यांपैकी एक होता. ग्रेगची ही एक गोष्ट सोडल्यास बाकी ती एक चांगली व्यक्ती होती. ओव्हरटाईम केल्यास कमाई नेहमीपेक्षा 1.5 पटीने असायची. तो ओव्हरटाईम मिळवण्यासाठी ग्रेग निरनिराळ्या क्लुप्त्या काढायचा. इतर विभागांना ओव्हरटाईम मिळत असल्यास जर त्यांना आमच्या विभागाची मदत हवी असेल तर ती शक्यतो नेहमीच्या वेळात रेंगाळत ओव्हरटाईमपर्यंत न्यायची. असं करणारा केवळ आमचाच विभाग नव्हता. सर्वच विभाग एकमेकास सामावून अशा गोष्टी करायचे. आमच्या त्या 6 व्यक्तींच्या इलेक्ट्रिक विभागात ग्रेग, मी आणि जोसेफ एकाच दिवशी जन्मलेले असल्याने वाढदिवस थाटात साजरा व्हायचा. मी सुरुवातीलाच या विभागात आल्यावर ओव्हरटाईम न मिळाल्याने संतापलेल्या ग्रेगचा नूर पाहिला होता. कोणीतरी त्याला टेबल फॅन दुरुस्त करायला दिला होता. वास्तविक इतकी सटरफटर कामं आमचं डिपार्टमेंट करत नसे. ग्रेगनं त्या टेबल फॅनला इलेक्ट्रिसिटी दिली आणि तो टेबल फॅन फिरू लागला. ग्रेगनं त्याच्यावरती हातोडा मारून तो टेबल फॅन मोडून टाकला. ते करताना काही काचेचे बल्ब खाली पडून फुटले. थोड्या वेळाने आमच्यातले 4 जण असेच बल्ब फेकून फोडू लागले. जवळपास 60-70 बल्ब फोडण्यात आले होते.
आमच्या ऑफिसमध्ये काचांचा खच पडला. मला हा सर्व प्रकार नवीनच होता आणि काहीसा धक्कादायकच होता. पण या वेडेपणात भाग न घेणाऱ्या डिपार्टमेंटमधल्या उरलेल्या इलेक्ट्रिशियननी मला ही गोष्ट काळजी करण्यासारखी नाही असं खुणावलं. एरव्ही हे डिपार्टमेंट माझ्यासाठी फार चांगलं होतं. ग्रेगसह इतर सहकार्यांचं नेहमीच सहाय्य असायचं. ऑफिसमध्ये सतत गंमत जम्मत चाललेली असायची. मी किंवा पीटरकडे गेल्यास ग्रेग फारसा त्रागा करत नाही हे कोणाकडून आधीच माहिती घेऊन जॉन आला होता. तरीसुद्धा जॉनला ही काळजी होती की प्रकरण ग्रेगपर्यंत गेल्यास तो नेहमीच्या वेळात हे काम करू देणार नाही आणि जॉनचा वेळ फुकट जाईल. त्याला हे काम ओव्हरटाईम पर्यंत नेऊ द्यायचं नव्हतं. त्याची नवीनच नोकरी होती. ग्रेग जेव्हा परत आमच्या ऑफिसमध्ये आला तेव्हा तो गडबडीत होता, म्हणून मी त्याला हातानं खूण करून जॉनच्या मदतीस गेलो. जॉनला मदत करता करता त्याच्याशी गप्पाही झाल्या. आमची लवकरच गट्टी जमली. जॉन एक चांगला गिटार वाजवणारा होता. त्याचा स्वतःचा म्युझिकल बँडही होता. आमच्या ऑफिसमध्ये गिटार वाजवणारे 3 कलाकार होते. त्यापैकी एक पीटर हा लाजरा होताच, पण त्याला प्रेक्षकांसमोर गिटार वाजवण्या इतकं धैर्य नव्हतं. पुढे हॉस्पिटलमधल्या कार्यक्रमात पीटरचा समावेश करून जॉनने त्याची भीड चेपली होती. मी स्वतः अकुस्टिक गिटारवर धडे शिकत होतो. अधूनमधून मी मला जमेल तसं गिटार वाजवायचा प्रयत्न करत होतो, पण त्याला यश येत नव्हतं. जॉननं माझ्या बोटांकडे आणि हाताकडे चाचपून पाहिलं आणि तो म्हणाला, "तू अजिबात प्रॅक्टिस करत नाहीस. जर तू प्रॅक्टिस करत असला असता तर तुझ्या बोटांवर घट्टपणा दिसला असता. जर गिटार शिकायची असेल तर खूप प्रॅक्टिस करावी लागते." मी काही ते केलं नाही आणि मला अजूनही गिटार वाजवता येत नाही. एकदा गप्पा मारता मारता जॉन मला म्हणाला, "तू इटालियन आहेस का?" मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. मी त्याला म्हटलं, "माझा रंग पाहिलास ना आणि माझे उच्चार ऐकलेस ना? ते काही शुद्ध अमेरिकन उच्चार नाहीत." त्यावर तो हसत हसत म्हणाला, "काही मूळचे दक्षिण इटालियन रंगानं तुझ्याहूनही गडद असतात आणि त्यांचे उच्चारही तितकेसे अमेरिकन नसतात. म्हणून मी विचारलं, त्यात काही गैर नाही." जॉननं विशीत असताना एक गीत लिहिलं होतं. त्यासाठी एका कंपनीनं त्या काळी $10,000 देऊ केले होते. पण जॉनच्याच भाषेत सांगायचं म्हणजे, इतर करतात तसा मीही तरुणपणी मूर्खपणा केला, दुसरं काय. त्याला त्याहूनही जास्त रक्कम हवी होती. ते गीत स्वतःच्या संगीतात बसवावं असंही त्याला वाटत होतं, पण तसं काहीच झालं नाही. वास्तविक जेव्हा गीत पब्लिक मीडियासाठी अमेरिकेत वापरलं जातं तेव्हा गीतकाराला सर्वात जास्त रॉयल्टी मिळते. त्याखेरीज जॉनला आणखी गीतं लिहिण्याची संधीही मिळाली असती. फिरून त्याला तशी संधी मिळाली नाही. त्यानं त्याचा पाठपुरावाही केला नाही. नंतर दिवस गेले, वर्ष गेली. मला बढती मिळाली. मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रुजू झालो. एकदा मला माझ्या मालकीच्या 2 इमारतींचे बॉयलर्स बदलायचे होते. जॉननं अगदी वाजवी किमतीत ते बसवून दिले. त्यासाठी लागणारी सरकारी कागदपत्र पूर्ण करणारा प्लंबर दारुड्या निघाला. त्याला जॉन आधीच पैसे देऊन बसला होता. त्यानं काही काम केलं नाही. मी त्यासाठी जॉनला ताप दिला नाही. मैत्री दुरूनच पण अबाधित राहिली. नंतर त्या पूर्वीच्या हॉस्पिटलमधून एका सहकार्याचा म्हणजेच सॅलचा फोन आला. सहज चौकशी करता करता कळलं की जॉनला ब्रेन ट्यूमर झालेला आहे. लवकरच त्याचं ऑपरेशन होणार आहे. मला फोनवर त्याचा संपर्क होऊ शकला नाही. नंतर 9 महिन्यांनी अचानक सॅलचा मला फोन आला की जॉन हॉस्पिटलमध्ये शेवटचे दिवस मोजतोय. त्याला लवकरात लवकर भेट. मी लगेच दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला निघालो. मी येणार असं सॅलनं जॉनच्या पत्नीला कळवलं होतं. मला सॅलनं कळवलं होतं की जॉनच्या पत्नीनं त्याची आजारपणात खूप सेवा केलेली होती. शेवटी त्याचा मृत्यू अटळ आहे हे समजल्यावर तिनं जॉनला सांगितलं होतं की तुला डोळ्यासमोर तेजस्वी प्रकाश दिसला की आणखी थांबू नकोस. तू त्यामागे निघून जा. आमच्यामध्ये अडकून पडू नकोस. जॉनच्या 9 महिन्याच्या आजारपणात आशा निराशेचा लपंडाव चालला होता. शेवटी
खोटी आशा जाऊन आता सत्यस्थितीला सामोरं जाणं जॉनच्या पत्नीस भाग पडलं होतं. निदान जॉनला आता शांतपणे मृत्यू यावा यासाठीच आता ती सर्व काही करत होती. जॉनसाठी तिनं स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं होतं. मी हॉस्पिटलमध्ये दुपारी पोहोचलो. जॉनच्या पत्नीनं माझं स्वागत केलं. आपल्या 12 वर्षांच्या एकुलत्या एक मुलाची ओळख करून दिली. त्या वयात आपल्या वडिलांबरोबर बास्केटबॉल, बेसबॉल यांसारखे खेळ खेळायचे, बघायचे, एकत्र सहलीला जायचं वगैरे गोष्टी करायच्या असतात. आता त्या लहान जीवाला आपल्या वडिलांना दर दिवशी मृत्यूकडे जाताना पाहायचं भाग्यात आलं होतं. आपल्या वडिलांना भेटायला येणाऱ्या पाहुण्यांसाठी व्यवस्थित सादर व्हायचं, शक्यतो रडू येऊ द्यायचं नाही, ही जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती. तो ती उत्तमरित्या निभावतही होता. माझ्या अनोळखी चेहऱ्याकडे बघून तो क्षीणसा हसला. मला आता तो संवेदनांच्या पलीकडे गेलेला चिमुकला जीव वाटला. मी त्याला पाठीवर थोपटलं. जॉनच्या पत्नीनं मला जॉनकडे नेलं. जॉन निश्चल होता आणि डोळे मिटलेले होते. मी जॉनला पहिल्यांदाच असा पाहिला होता. आमच्या गप्पा नेहमी मजेत असायच्या. त्यामुळे ते दुःखी वातावरण मला असह्य झालं म्हणून मी उत्स्फूर्तपणे बोलून गेलो. अरे जॉन, माझ्याजवळ आणखी 2 बॉयलर आहेत, ते मला लावून हवेत. चल उठ. माझी ही वाक्य ऐकल्यावर जॉनच्या पत्नीस एकदम हसू आणि उत्साह आला. ती लगेच जॉनला म्हणाली, अरे जॉना, उठ उठ, अतुल आलाय, त्याचे बॉयलर लावून दे. जॉनचा मुलगाही हसला. थोड्या वेळात रूममधले सगळेच हसू लागले. काही वेळ असाच काढल्यावर मी जॉनच्या हाताला स्पर्श केला आणि जायला निघालो. त्याची पत्नी मला दारापर्यंत सोडायला आली. तिने कितीही प्रयत्न केला तरी तिच्या डोळ्यात अश्रू टपकलेच. मला मनातल्या मनात एक संदेश गेला. मी आता जास्त वेळ थांबलो तर अश्रूंचं रूपांतर हुंदक्यात झालं असतं. कदाचित हंबरडाही फुटला असता. तसं होऊ न देण्याची जबाबदारी माझी होती. मी अशाच एका प्रसंगातून आधीही गेलो आहे. मी चटकन तिचं सांत्वन करत तिला म्हणालो की आम्ही सर्व तुझ्या मदतीसाठी तयार आहोत. तू एकटी आहेस असं समजून घेऊ नकोस. मी तिथून जड अंतःकरणानं आणि त्याहूनही जड झालेल्या पायांनी तिचा निरोप घेतला. जॉनला यापुढे मी पुन्हा जिवंत असलेला पाहू शकणार नव्हतो. मी माझ्या गाडीत बसलो. मनातली खळबळ आणि पोटातली गलबल शांत व्हायला 5 मिनिटं लागली. त्यानंतर आणखी कुठे न थांबता मी गाडी थेट घराकडे वळवली. जॉनच्या अंत्यविधीस मला जाता आलं नाही, कारण मला इतर ठिकाणी जावं लागलं. त्यानंतर जॉनचं कुटुंब कुठे स्थायिक झालं हे मला कळलं नाही. माझी थिजलेली बोटं आता पूर्ववत झाली होती. त्यांनी फोनमधील जॉन नाव कायमचं पुसलं. पण जॉन मात्र माझ्या मनाच्या कोपऱ्यात कायमच ठाण मांडून बसलेला आहे. मित्रा, जिथं असशील तिथे आनंदात असशील ही शुभेच्छा. मात्र तुझ्या या आयुष्याला माझा प्रेमपूर्ण अलविदा, अलविदा, अलविदा. अशाच रंजक कथांसाठी अतुल केळुसकर यांचा अकल्पित हा कथासंग्रह आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि गुगलवर उपलब्ध आहे. अतुल केळुसकर यांचे आगामी कथासंग्रह हेलकावे आणि झोके लवकरच प्रकाशित होत आहेत.